बेळगावहून विशेष रेल्वेचे अयोध्येकडे प्रस्थान। अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भव्य प्रतिष्ठापना सोहळ्यानंतर राम भक्तांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या बेळगाव अयोध्या बेळगाव अशी एकच फेरी करणाऱ्या भारतीय रेल्वेच्या बेळगाव ते अयोध्या विशेष रेल्वेने आज शनिवारी सकाळी अयोध्येच्या दिशेने प्रयाण केले। बेळगाव रेल्वे स्थानकावर बेळगाव ते अयोध्या विशेष रेल्वेचे स्वागत आणि अयोध्येच्या दिशेने निरोप देण्याचा समारंभ आज सकाळी मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी पूज्य स्वामीजींच्या हस्ते पूजन करण्याबरोबरच हिरवा बावटा दाखवून रेल्वेसह श्रीराम लल्लाच्या दर्शनास जाणाऱ्या प्रवाशांना निरोप देण्यात आला। याप्रसंगी शहरातील रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। बेळगाव ते अयोध्या विशेष रेल्वेने आज शनिवारी सकाळी 10:35 वाजता बेळगाव रेल्वे स्थानकावरून प्रस्थान केले असून ती अयोध्या येथे सोमवारी सकाळी 10:35 वाजता पोहोचणार आहे। त्याचप्रमाणे परतीच्या प्रवासात सदर रेल्वे मंगळवारी 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7:55 वाजता अयोध्या रेल्वे स्थानकावरून प्रस्थान करेल आणि गुरुवारी 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4:45 म्हणजेच 4:45 वाजता या रेल्वेचे बेळगाव येथे स्थानकावर आगमन होईल। रेल्वे खात्याने या पद्धतीने बेळगाव ते अयोध्या विशेष रेल्वेचे नियोजन केल्याबद्दल राम भक्तांमध्ये आनंद आणि समाधान व्यक्त होत आहे। त्याचप्रमाणे सोशल मीडियावर अयोध्येला जाऊ इच्छिणारे बहुसंख्य उत्साही रामभक्त अयोध्येसाठी पुढची रेल्वे केव्हा आहे अशी विचारणा करू लागले आहेत। सच्चिदानंद भगवान की जय, भारत माता की जय, गौ माता की जय, गंगा माता की जय, श्री राम जन्मभूमि की जय, श्री कृष्ण जन्मभूमि की जय, काशी विश्वनाथ की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सब संतों की जय, बोलो भाई सब भक्तों की जय, धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, प्राणियों में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो, गोवंश हत्या बंद हो, धर्मांतरण बंद हो, भारत अखंड हो, हर 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 महादेव। बेलगाम से 17 तारीख को ये पहली ट्रेन है अयोध्या धाम के लिए। ये बेलगाम से होते हुए धारवाड़ से फिर गदग होते हुए बीजापुर होके फिर अयोध्या जाएगी। सारे प्रयाणिकों को इसी के अंदर खाना और पानी का व्यवस्था पूरा दिया गया है। सारे इसके अलावा एक और बार भी 1-2 बार भी ट्रेन कर्नाटक से निकलेगी। फेज 3 में निकल रही है आस्था एक्सप्रेस। काफ़ी खास ध्यान इसका रखा जा रहा है ताकि सारे प्रयाणिकों को पूरी सुविधा मिले और सुरक्षित जाके वापस। 2ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಒಂದು ಅದ್ಭುತವಾದ ಬದಲಾವಣೆ ನಿರ್ಮಾಣ ಆಯಿತು। ಅಯೋಧ್ಯ ಶ್ರೀರಾಮ ಮಂದಿರದ ಉದ್ಘಾಟನೆ, ಬಾಲರಾಮನ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅದ್ಧೂರಿಯಾಗಿ ಜರುಗಿತು। ಬಹುಶಃ ನಮ್ಮ ಭಾಗ್ಯ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಿಂದ ನಾವು ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದೀವಿ। ಕರ್ನಾಟಕ ಇವತ್ತು ದೊಡ್ಡ ಕೊಡುಗೆಯನ್ನು ಅಯೋಧ್ಯೆಗೆ ಕೊಟ್ಟಿದೆ। ನಾವೆಲ್ಲ ಅಂದ್ಕೊಳ್ತಿದ್ದೀವಿ ರಾಮನ ಬಲಗೈ ಬಂಟ ಹನುಮನ್ ಉದಿಸಿದ ನಾಡು ಈ ಕರ್ನಾಟಕ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ವಿ। ಆದರೆ ಈಗ ನಾವು ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ಏನು ಹೇಳ್ಕೋಬೇಕು ಅಂತಂದರೆ ಅಯೋಧ್ಯದಲ್ಲಿ ಏನು ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆಗೊಂಡಿದೆಯಲ್ಲ, ಬಾಲರಾಮನೂ ಕೂಡ ನಮ್ಮಲ್ಲಿಂದನೇ ಹೋದ ಅನ್ನೋದನ್ನು ನಾವು ಅಭಿಮಾನಪೂರ್ವಕವಾಗಿ ಹೇಳ್ಕೋಬೇಕು। ಇವತ್ತು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಿಂದ 150 ಜನ ರಾಮ ಭಕ್ತರು ಅಯೋಧ್ಯ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆ। ಕರ್ನಾಟಕದಿಂದ 1500 ಜನ ನಮ್ಮ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಅಯೋಧ್ಯ ಬಾಲರಾಮನ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಹೊರಟಿದ್ದಾರೆ। ಇವತ್ತು ನಾವು ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಬಂದು ಇವತ್ತು ಚಾಲನೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ। ಎಲ್ಲರೂ ಹೋಗಿ ಅಯೋಧ್ಯ ದರ್ಶನವನ್ನು ಮಾಡಿ ಬರಲಿ ಅಂದ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ಅವರಿಗೆಲ್ಲ ಶುಭವನ್ನು ಹಾರೈಸಿದೆ। 23 श्री राम प्रतिष्ठापने, बालरामाची प्रतिष्ठापना अयोध्यामध्ये झाली। 500 वर्षाचं स्वप्न साकार झालं। या प्रतिष्ठापनेच्या संदर्भात कर्नाटकातून धर्माचार्य आणि धर्माचार्य संपर्क मी व्यंकटेश गोविंद देशपांडे या कार्यक्रमास आम्ही सगळे 22 तारखेला उपस्थित होतो। फार मोठ्या रीतीनं तो कार्यक्रम संपन्न झाला। प्रत्यक्षतः पुष्पवृष्टी होईल असं सांगत होते, खरं पुष्पवृष्टी तर झालीच, त्याशिवाय प्रत्यक्ष विष्णूचं वाहन गरुड, त्या गरुडाने सुद्धा प्रदक्षिणा घालून अस्तित्व दाखवून दिलं। सूर्य महाराज आठवडाभर नव्हते तरीसुद्धा त्या काळात सूर्य महाराज जे 9:30 वाजता आले
ते 3:30पर्यंत बरोबर माध्यान्ह सूर्य दिसत होता. हे रामाचे त्याविषयी वैशिष्ट्य म्हणायला पाहिजे. त्या रीतीने तो कार्यक्रम संपन्न झाला. त्यानिमित्तानं उत्तर कर्नाटक प्रांतकडून 1500 लोकांची 18 जिल्हे 1500 लोक अयोध्येला कार्यकर्ते जात आहेत. विश्व परिषद शेतकर बजरंग दल संघटनेकडून त्या 1500 कार्यकर्त्यांना पोचवण्यासाठी समारंभ करण्यासाठी आम्ही सगळेजण इथं आलेलो आहोत. त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देऊन रेल्वेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी माध्यमांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिलेला आहे. सगळेजण अयोध्येला जाऊन सुखरूपपणे सगळे परत येऊ ही रामाचरणी प्रार्थना. सगळ्यांना धन्यवाद. नमस्कार. जय श्रीराम.